यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। वाढदिवसाच्या दिवशीच अंत्यविधी, खून का बदला खूनची चर्चा। आरणीत पुन्हा एका तरुणाची भर रस्त्यावर हत्या। आरणी शहरात जन्मदिनीच तरुणाचा अंत्यविधी करण्याचे दुर्दैव ओमच्या कुटुंबाच्या वाट्याला आलेला आहे। काल दिनांक 29/3/2025 ला रात्री 7:10 वाजताच्या सुमारास आपल्या कुटुंबासह पुण्याला जाण्याकरिता ट्रॅव्हल्स पॉइंटवर आलेल्या ओम बुटले, वय वर्ष 27, राहणार डायमंड नगर आरणी, यांच्यावर अचानक 4 ते 6 मारेकऱ्यांनी हल्ला केला। तलवारीसह धारदार शस्त्राने गंभीर हल्ला चढविला होता। आपले प्राण वाचवण्याकरिता सैरावैरा पळण्याच्या बेतात पडला आणि भान हरवून गेल्याप्रमाणे गंभीर वार करून मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले। गंभीररित्या जखमी झालेल्या ओम बुटले त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले, मात्र त्याची प्रकृती व जखमा पाहता त्याला वेळ न लावता तात्काळ प्रथम उपचार करून यवतमाळ येथील स्वर्गीय वसंतराव नाईक जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले, मात्र रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। गेल्या वर्षी दुर्गा विसर्जनात झालेल्या वादातून अजय तिघलवाड याची अशाच पद्धतीने भर रस्त्यावर गावाकडे जाताना हत्या करण्यात आली होती। ही हत्या करण्यात ओम बुटले याचाही सहभाग होता। त्याच प्रकरणातून काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता, परंतु काल त्याचाही त्याच पद्धतीने हत्या करण्यात आली। खून का बदला खून अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। जुन्या वादातून हत्या केल्याच्या संशयातून मृत अजय तिघलवाड यांचे वडील अवधूत तिघलवाड, वय वर्ष 50 वर्ष, कोळवण, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। हत्येच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चुलमुल्ला रजनीकांत घटनास्थळी दाखल झाले। आरणीचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक व आरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत।